कसं तरी धावत पळत मी जस्ट पोचलेलो आहे. आता वाजलेले आहेत 3 आणि मला 4 वाजता इथून निघायचं आहे. बेसिकली सगळा आटापिटा चाललेला आहे गावी जाण्यासाठी आणि गणपतीला जाण्यासाठी गावाला. तर ह्यावर्षी तर खरंच मला असं वाटलं होतं की मी यावर्षी जाऊ शकत नाही आहे गणपतीला. बट गणपती बाप्पा मोरया, त्यामुळे हे पॉसिबल झालेलं आहे. तर आता मी जस्ट निघतो आहे पडापडावरून. मला अजून पण खूप काम आहेत. फटाफट बॅग पॅक करतो आणि निघतो आता मी लगेच, कारण मला 6ची ट्रेन आहे आणि 6 नंतर अहमदाबाद टू माझी रात्री 2:30ची काहीतरी फ्लाईट आहे. तर ते कॉम्बिनेशन पटकन जुळून पण आलं आहे बऱ्यापैकी चांगलं. होपफुली मी प्रत्येक ठिकाणी टायमिंगवर पोचेल आणि सकाळी भेटूया डायरेक्ट गावी. वाटलं नव्हतं असं काही होईल, पण ठीक आहे. खूप जास्त एक्साइटमेंट आहे आणि फर्स्ट टाईम असं होत होतं की मी जाऊ शकत नव्हतो, बट आता जाता येतं आहे. चला तर मग. टायमिंगला स्टेशनला पोचलो आणि गाडी तर लागलेलीच होती. पण आतमध्ये गेल्यानंतर कळालं की आजच म्हणजे ही जी समोर गाडी दिसते ही वंदे भारत आणि हिचं आताच उद्घाटन इनॉग्रेशन केलं आहे. आणि ही पहिली ट्रेन आहे जी अहमदाबाद ला जाणार आहे भुजवरनं. तर भुज टू अहमदाबाद किंवा गांधीधाम टू जी अहमदाबादची जी वंदे भारत ट्रेन आहे हिचं आता उद्घाटन होतं. कदाचित हे माझ्यासाठीच थांबले असावेत. आणि मी आल्यानंतर लगेचच त्यांनी मग ती गाडी पुढे चालू करून दिली. एकदम परफेक्ट टायमिंगला आपली एंट्री झाली. बट लेट सी हाऊ इट विल वर्क्स नाऊ, कारण मला वंदे भारतवरती म्हणजे हे प्रायव्हेटीकरण केल्यामुळं थोडंसं असं वाटतं की ज्या बाकीच्या ट्रेन्स मेल आहेत त्याच्याकडे थोडंसं गव्हर्नमेंटचं लक्ष कमी होणार आहे असं वाटतं आहे. बघू आता, लेट सी. बाकी यांनी खतरनाक उद्घाटन वगैरे केलं, फुकटमध्ये घेऊन गेले लोकांना. मोदी काय बोलायचं आता. चला मग आपण आपलं बघू आता कुठे आपली ट्रेन लागली आणि निघतो आता मी फटाफट. हे झाल्यानंतर मी निघालो, एका प्लॅटफॉर्मवरती आलो. यासमोर इथे जे दिसतं आहे तुम्हाला, इथे सगळे पोलीस कर्मचारी वगैरे त्या जे उद्घाटनाचे मान्य अधिकारी ते होते. त्यानंतर मी आलो आपल्या ट्रेनमध्ये आल्यानंतर थोडंसं कॅमेरामध्ये बघितलं आणि आपला अवतार बरोबर आहे का याची खात्री करून मी केला घरी जेनीला फोन. तर त्यांच्याशी फोनवर बोलता बोलता त्यांचे काही स्क्रीनशॉट घेतले आणि त्यांना सांगितलं की आम्ही बसलेलो आहे मी म्हणून. तर एवढं करून मी परत पुढच्या वाटेला निघालो आणि निसर्गाचा थोडासा आनंद घेतला बऱ्यापैकी. सो त्यानंतर कंटाळा आला होता. मग मोबाईलची चार्जिंग उतरल्यामुळे पहिली मोबाईलला चार्जिंग लावली आणि मग मोबाईलवरती टाईमपास करत बसलो. त्यानंतर जवळजवळ 12:05ला मी अहमदाबाद स्टेशनला ट्रेन पोचली आणि त्याच्यानंतर मला एअरपोर्टला जायचं होतं. तर मी फटाफट ऑटो पकडून फटाफट निघालो, कारण माझी 2:55ची फ्लाईट होती आणि ती फ्लाईट मला ॲटलिस्ट मिनिमम एक तास आधी जाणं तिथे गरजेचं होतं. सो अर्धा तासच लागला मला बेसिकली तिथे जायला. आणि मी अहमदाबाद एअरपोर्टला पोचलो. त्याच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्ट असं त्याचं नाव आहे. तिथे जाऊन मी थोडंसं मोमोज घेतले, पण हे टेस्ट जरी चांगले असले तरी खिशाला परवडण्यासारखे नव्हते. 475 रुपयांनी या 5 मोमोजचे लावले. मारे मग सकाळी 5च्या दरम्यान जवळजवळ 4-4:15च्या दरम्यान मी पोचलो आपल्या पुण्यात. आणि मग घरी जाऊन गणपती बाप्पाचं आरती वगैरे घेऊन सगळ्यांसोबत फोटोज काढून मग आम्ही निघालो विसर्जनासाठी. अगदी ढोल ताशांच्या गजरामध्ये आम्ही विसर्जनाला सुरुवात केली आणि विसर्जन केल्यानंतर मग माझी वाटचाल चालू झाली मंडळाच्या गणपतीकडे. मग तिकडे जाऊन आम्ही जे काही छोटं मोठं काम राहिलं होतं, कारण बऱ्यापैकी काम हे सगळ्या कार्यकर्त्यांनी करून ठेवलं होतं आधीच आपलं डेकोरेशनचं. मी त्याच दिवशी पोहोचल्यामुळे खूपच कमी काम माझ्या हाताला लागलं. पण जेव्हा मी कॅमेरा ओपन करत होतो सगळे काम सोडून माझ्याकडे म्हणजे कॅमेऱ्यामध्येच बघत होते. त्यामुळे बाकीचे जे लोक होते काम करणारे ते मला शिव्या घालत होते
हे बघ, तुझा कॅमेरा पहिला बंद ठेव, नाहीतर हे होणार, हे पण होणार नाही टायमिंगमध्ये आपलं. तर त्यामुळे असं हितगुज करत, थोडासा टाईमपास करत, एकमेकांसोबत काही फोटो घेत, अरेंजमेंट करत, हीच एक वेगळी मजा असते ॲक्च्युली गणेशोत्सवामध्ये, की सगळेजण एकत्र येतात. आणि बऱ्याच म्हणजे वर्षभरातून एकदाच आम्ही सगळे एकत्र येतो, त्यामुळं हा एक आनंद वेगळा असतो. सगळ्यांशी मिळून फोटो काढणं, बोलणं, टाईमपास करणं, थोडीशी मस्ती करणं. आणि ह्या डेकोरेशनमध्ये म्हणजे अगदी पोरांनी, गावच्या पोरांनी सगळ्यांनीच आपली जान झोपली होती. आणि त्यामुळे तुम्ही आता बघाच, एवढं खतरनाक हे असं आपलं डेकोरेशन झालेलं होतं तिथे. तर हे आहे नयनरम्य दृश्य बाप्पाचं. आणि हा सेटअप आम्ही उभा केला होता. आणि ह्या सेटअपला खूपच लोकांनी नंतर देखील खूप छान प्रतिसाद दिला. आणि आमची सगळी गाव, आमचं पूर्ण ॲक्च्युली आम्ही म्हणजे खूप हे असतो ह्या उत्सवासाठी, गणेशोत्सवासाठी. तर त्यामुळे सगळेजण, घरातले प्रत्येकजण इथे उपस्थित होते गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी किंवा त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी, आणि पुढच्या वर्षी लवकर यावेत यासाठी प्रार्थना करण्यासाठी. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी काही ही दृश्य टिपली. ह्यावर्षी जास्त म्हणजे व्हिडिओज वगैरे काढता नाही आल्या, पण त्यातल्या त्यात जेवढ्या माझ्याकडून पॉसिबल झाल्या तेवढं मी व्हिडिओमध्ये त्याचं रूपांतर करून तुमच्यासमोर मांडल्या. मग वेळ झाली गणपती बाप्पांची शेवटची आरती घेऊन अगदी जड अंतकरणाने निरोप देण्याची. आणि ह्या क्षणाला सगळेच जण थोडेसे भावुकही होते आणि नक्कीच प्रार्थना करत होते पुढच्या वर्षी लवकर येण्याची. तर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.